नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन मोटो ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तसा विषय काय नाही आहे, पण काय झालं की किरणचा फोन आला मला. तो आला आहे शिर्डीमध्ये. तो शिर्डीमध्ये आला आहे, तर तो बोलला की ते आता त्याच्या भावाचं लग्न आहे 30 तारखेला. सो त्या लग्नाची शॉपिंग आहे. सगळे मित्रपरिवार सगळा तिथं जमला आहे आणि त्यांनी मला फोन केला आणि ये म्हणले. मग काय, आज संडे सुट्टी, चला आपला ब्लॉग पण शूट होईल आणि शॉपिंगमध्ये जी आमची दरवर्षीप्रमाणे जी मस्ती चालती, कोणाच्या लग्न मित्रपरिवारांच्या जेवढ्या लग्नामध्ये आम्ही मस्ती करतो ती पण ब्लॉगमध्ये घेता येईल ह्या हिशोबानं. मग मीही निघालो आपल्या राणीला घेऊन. तसं अचानकमध्ये भयानक फोन आलेला आहे तो, असं काही विषय नाही आहे. आणि त्यात काका नदीची ॲनिव्हर्सरी आहेत, म्हणजे माझी मावशी राहते तिथं, त्यांची ॲनिव्हर्सरी पण आहे. सो ती पण सेलिब्रेट करता येईल. सो चलो निघूया, वाच पारा वंबा. चला मस्त, आता पेट्रोल टाकून घेतले, थोडंसं मागं सरकून बसतो, थोडासा व्ह्यू येईल. कालच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी कॅमेरा थोडासा अँगल चेंज झाला होता. तर बाळेश्वरचा जर तुम्ही ब्लॉग जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे देईल. आणि तुम्हाला बाळेश्वरबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे की त्या गाव तिथं बाळेश्वर नाव का पडलं, तर तेही तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये. तर सध्या आजचा ब्लॉग तर आपण रँडमली काढतोय म्हणजे लाईक फोन आला मित्राचा, आपण मस्ती मजाक ते पण एक दिवस बोलले, कारण आम्हाला कधी घेणार ब्लॉगमध्ये. मग आता त्यांना ब्लॉगमध्ये घ्यायचं आहे, जाऊन शॉपिंग करूया आपण लग्नाची. बघूया आता त्यांची किती चॉईस आहे, काय चॉईस आहे. कारण लग्नाची चॉईस म्हटलं काय, हे अरे आड झोड कपडे घेत सुटत आहे आणि नंतर वापरती पण नाही, असं होतं. मग आता जाऊन आज बघूया कसं आहे काय. महेंद्र आहे, मी आहे, किरण आहे, अजून कोण आहे लक्षात नाही, पण आहे महेंद्र, किरण, मी, सध्या तरी आम्ही आहे. टर्नला ओव्हरटेकचा रिस्क घेऊ नका. काय होतं की आपण प्रॉपर लेवलला आपण ओव्हरटेक करू शकतो की नाही तेही माहीत नाही ना. सो टर्नला जागेवर कसं काय ओव्हरटेक करायचं. एक तर पुढून गाडी येते, एक तर कंटेनर आहे, कंटेनरची लेंथ खूप मोठी आहे, तर पुढून येणारी गाडी दिसत नाही. कसं काय लक्षात येईल हे बा, काय घाई यांना काही कळत नाही. रुको जरा सबर करो. पेंटर लाईफ एकदाच भेटते हो, कशाला उद्योग करतात. फायनली निळवंडे मार्गे आपण शिर्डीकडे प्रवास चालू केला आहे. निळवंडे मार्गे जो मधला रस्ता आहे, निळवंडे, कवठे, त्याच्यानंतर काकडीचं विमानतळ तर बऱ्याच मुलांना माहिती आहे. फक्त माझ्या एकाही ब्लॉगमध्ये काकडीचं विमानतळ आलेलं नाही आहे, जे आज येणार. इकडचा रस्ता आहे त्यांनी एकदम परफेक्ट करून ठेवला आहे. सगळ्या गाड्यांना भारत सरकार आहे तिथे यायला. जाऊ द्या, सांगा मस्त. आता एन्जॉय करणे जाऊन आम्ही जाण. मी काय गाडी लीन करत नाही आहे आणि आपली प्लॅटिना ॲव्हरेजच्या बादशाह आहे. ती स्पोर्ट बाईक नाही आहे, पण तरी ॲव्हरेजच्या मानानं माझ्यासाठी चांगली आहे ती गाडी. लीन करण्यासाठी काही विषय एवढं नाही. लीन करायचं आणि सरकून घ्यायचं, कोणी सांगितलं एवढं. हो, आपलं सर्व चालायचं, जास्त उद्योग नाही करायचे. लीन बिन सगळ्या अंधश्रद्धा आहे, एवढं कोणी अंधश्रद्धा, एकदम अंधश्रद्धा आहे. काय गर्दी, काय कळत नाही. हे बाई फोटो नको काढू. कवठे पार करून मस्त आता काय रे काकडी. आता तिकडनं जायला पण शिरलेलं रस्ता आहे, पण इकडनं आपण आपलं शॉर्टकटनं जाऊया.
शॉर्टकट कसं आहे म्हणजे ऑलमोस्ट तिकडनं 2-3 किलोमीटरचा हे वाचतो नाही का, असं राऊंड वाचतो. तिकडनं गेलं ना तर पूर्ण ठीक आहे. आता डांबरी चांगलं झालं आहे तिकडनं 3 किलोमीटर मॅक्स टू मॅक्स इकडनं वाचतं आपल्याला जर इकडनं जर गेलो तर. कारण हा रोड पुढं जाऊन त्याच रोडला जॉईन होतो. काकडी हायवे बस आपल्या आहे त्याच्या यायला हायवे काही पण बोलतोय काय म्हणते त्याला, एअरपोर्ट. हां एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ना, तिथं हे होतं जॉईन होतं तिथं. वर्ष होईल तरी अजून हे जे एअरपोर्टचं वॉच टॉवर आहे का त्याचं अजून काम चालूच. वर्ष होईल ऑलमोस्ट. वॉच टॉवरचं काम कधी कंप्लीट होईल तर हो. इथं वॉच टॉवर म्हणजे इथूनच सगळ्या गोष्टी ऑपरेट केल्या जात्या. प्लेन लँड करण्यासाठी ते इथंच परमिशन घेतली जाते याच्यात. आहे इथं स्पीड ब्रेकर होते, रस्ता चेंज करा वाटतं नाही. चेंज केलं म्हणजे लाईक नवीन बनवला. मी पण काय बोलतो रस्ता चेंज केला म्हणून. अरे इलेक्शन आलं ना भाई, इलेक्शन आलं ना, सगळीकडे नवीन रस्ते दिसणारच. ऑलमोस्ट 7 किलोमीटरचा जो धावपट्टी ना याची विमानतळाची रनवे, तर तो इकडनं कोपऱ्याला जे दाखवलं ना तिथनं काकडीच्याही बरेच पुढे येतात. ते काकडीतून गेट दिसतं पण कॅमेरामध्ये एवढं लांब गेट दिसणार नाही. आणि बघूया किती काय होतं ते तिथपर्यंत. ॲटलिस्ट आपण गावात गेल्यानंतर तुम्हाला ते मी इथेचा रस्ता दाखवतो, पुढं जायचं, पुढं वळायचं, पुढं काकडी त्या विमानतळाच्या रस्त्यात थोडासा पुढं आलो. काकडी गावातून उजव्या साईडला वळायचं असतं त्या विमानतळाकडे जाण्यासाठी. आता इकडनं आहे ना, इकडनं रस्त्यावरून गेट दिसतं, ते विमानतळाचं जे मेन गेट आहे ना ते दिसतं इकडनं. पण आता नाही दिसणार का, खूप लांब आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही ते. मी पुढं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं रे ते बोलायचं राहिलं, रस्ता दाखवायचा राहिला तो. काही लोकांचा समज काय माहिती का की मोटो ब्लॉगिंग नवीन स्टार्ट करायची म्हटल्यावर तुम्हाला स्पोर्ट बाईक पाहिजे किंवा हेल्मेट पाहिजे, रायडिंग गिअर्स पाहिजे. रायडिंग गिअरचे लगेच नाही, पण जॅकेट तर रायडिंगचं जॅकेट तर हवंच हवं जेणेकरून सेफ्टीसाठी हे होतं. पण बाईकचं म्हटलं की त्यांच्या डोक्यात एक मोटो ब्लॉग म्हटलं की लगेच 2-2.5 लाखाची बाईकच पाहिजे आपल्याकडे, ते पण स्पोर्ट बाईक. अरे आपण मिडल क्लास फॅमिलीतले मुलं, त्यात जे आपल्या पदरात पडले त्यात समाधान मानणारी आपण माणसं आहोत. आणि ते बाकीचे लोकांचा जो समज आहे ना, ते लोकांचा समज असं झाला की मोटो ब्लॉगर कॅमेरा सेटअप वगैरे सगळं एकदम भारी राहतं, क्वालिटी चांगली राहते आणि गाडी स्पोर्ट बाईक राहतात. ते असं रायडिंग 19-20 लाखाच्या गाड्या घेऊन ते फिरतात, असं काही नाही. ZX Tenor मलाही आवडते, ZX Tenorचं स्वप्न आहे ते घेऊ, एक दिवस घेऊ, आपण पण घेऊ एक दिवस. ज्या टाईमला गरज पडेल ना आपल्याला त्या टाईमला आपण घेऊ का. आपल्याला आता स्पोर्ट बाईकची गरज आहे. आपला चॅनल तर ग्रो झाला आहे, माझ्या चॅनलला डायरेक्ट 1 मिलियन 2 मिलियन असे सबस्क्रायबर आहेत. मग मी आरामशीर बाईक घेऊ शकतो. तुम्ही आत्तापर्यंत जेवढं मला प्रेम दाखवलं, जेवढं सपोर्ट दाखवला, माझ्यासाठी पुरेसं आहे. जो माझ्यासाठी आहे दिला आहे तुम्ही, तो माझ्यासाठी खूप आहे. त्याच्यामुळं एवढं काय नाही की मोटो ब्लॉगिंग चालू करायची म्हटल्यावर फक्त तुम्हाला मोटो ब्लॉगिंग चालू करायला ना एक
सेफ असं हेल्मेट पाहिजे. जातात 3-4 हजार रुपये, पण मग हेल्मेट चांगलं भेटलं ना तर मग जास्त डोक्याला ताण राहत नाही. आता मी मोटर ब्लॉगिंग चालू केली, पण आहे तीच गाडी ना माझी. मी काय असं वेगळं काही नाही हे करत बसलो का गाडी भारी घ्यायची का काय नाही. पण मोटर ब्लॉगिंग चालू करायला येत नाही. आता फायनली आपण पोचलो. महेंद्र डांगे. अचानक मध्ये भाई ना किरणचा फोन आला, ये म्हणून आलो. A few moments later. मला लवकर बोलून किरण आत्ताशी आला यार. गेला होता बाहेर कुठं. आता ती वेदिका त्याच्या अंगावर बसली. आल्या लहान मुलींबरोबर बसला तिथं खेळत. ही महेंद्रची वेदिकेला माहिती नाही. श्रीशा ए वेदिका आई आवाज येते बघ. आपल्याला आता इथून शॉपिंगसाठी जायचं आहे ना. फायनली निघालं. हा मिशा विषय करलं एक आधी टक्कल चमकत आहे मागित का, पण काहीच त्यात काय लाजायचं. ही आपली गाडी. महेंद्र शेठ आतमध्ये बसले. आता मी बॅक साईडला बसून मस्त रिअर नाही मी रिअर व्ह्यू घेणार बॅकला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय राहत्यामध्ये. आता इथं शॉपिंग. ही शपथ मला ही गाडी घ्यायची रे एक दिवस. R15 होती आपल्याला घ्यायची. आपण पोहोचलोय आता कशामध्ये पोहोचलोय, राहत्यामध्ये पोहोचलोय. राहत्यामध्ये इथं लास्ट टाइम कोणाच लागलं, सचिनच्या लग्नाला ज्या शॉपमध्ये आम्ही कपडे घेतले होते ना, तर त्या शॉपमध्ये जाऊन पुन्हा शॉपिंग करायची. किरणलाही कपडे घ्यायचे म्हणजे शिवायला टाकायचे त्याच्याकडे. तर आपण तिथं जाऊन पण बघूया आणि त्याची थोडीफार ॲडव्हर्टाईज करूया. कारण कपडे त्याच्याकडं एक नंबर भेटतात आणि त्याची शिलाईसुद्धा बादशाह गण आहे, म्हणजे बादशाह बबनीस. आता कुठे आहे आपल्या समीर कुठे आहे? आता जाऊन पहिले समीरला भेटूया, कारण समीरला अजून माहीत नाही मी आलो इथे. समीरला जाऊन भेटूया पहिले. राहतेमध्ये आपण आलोय फॉरेवरच ना. हा इंग्लिश थोडं कच्चं आहे बरं. फॉरेवरमध्ये आलो आता. फॉरेवरमध्ये मस्त महेंद्र इंटी घेऊया. आपले पादत्राणे इथं काढूया. हे हा कुर्ता बादशाह आहे रे, बाहेर चमकून राहिला तो. तो काय पाहू स्वतःला पाहू. हा ते मग याचे फॉरेवरचे मालक आहे. राम घालावं सर. हा असू द्या. तो कुठे मला मागच्या वेळेस शर्ट काढून दिलता आहे का इकडे. मग यांचं स्वागत आहे. दोघांचं स्वागत करूया आपण. बँकेचे मॅनेजर. हे कोणत्या बँकेचे मॅनेजर आहे? आतमध्ये ओढे. या नमस्कार. बरं वाटतंय सर तुम्हाला? एकदम ओके ना. हो बरं एक ताई या काय अति जायला. हे तर ऑलरेडी पेशंट यार. हे काय खरंय. हळू